3 मुलींनंतर आज माझ्या घरी मुलगा होणार होता. मला आठवते की माझी पहिली मुलगी झाली तेव्हा मी किती आनंदी होते. माझ्या आणि राहुलच्या प्रेमाची ती पहिली खूण होती. तिच्या येण्याने मला आईचे स्थान मिळाले, पण राहुलच्या चेहऱ्यावर आनंद दिसला नाही. तेव्हा मला समजले की त्याला मुलगी नाही तर मुलगा हवा होता. त्याची भीती आणि पश्चातापसुद्धा विनाकारण नव्हता, कारण त्याच्या घरी त्याच्या 35 वर्षाच्या अविवाहित बहिणीची जबाबदारी होती. त्याच्या बहिणीचे मानसिक संतुलन चांगले नव्हते आणि त्यामुळे नाते कुठेच जमत नव्हते. आणि त्याची आई या गोष्टीच्या इतक्या काळजीत होती की माझ्या पतीला आपल्या मुलीचे नाव ऐकूनच भीती वाटू लागली. माझी दुसरी आणि नंतर तिसरी मुलगी एकापाठोपाठ एक झाली. त्यामुळे माझ्या पतीसोबत माझाही धीर सुटला होता. माझा नवरा राहुल, ज्याच्यासाठी मी प्रत्येक नात्याचा त्याग केला होता, तो केवळ माझे प्रेमच नाही तर माझी आवडही होता. मला त्याला जगातील सर्व सुख द्यायचे होते, पण स्वभावाने तसे करणे भाग पडले. मला फक्त मुलीच झाल्या आणि त्यामुळे राहुल माझ्यापासून दूर जाऊ लागला. त्याला आनंदी ठेवण्यासाठी मला सर्वतोपरी प्रयत्न करायचे होते. माझी सासूही राहुलला माझ्याविरुद्ध भडकवायची. आता ती तुझी बायको तर आहे, पण ती तुला मुलगा देऊ शकत नाही, म्हणून तू पुन्हा लग्न करावं. आईच्या सांगण्यावरून त्याला आता पुन्हा लग्न करायचे होते. त्याची आईही त्याच्यासाठी नाते शोधत होती. जेव्हा मी चौथ्यांदा गरोदर होते तेव्हा मी पुन्हा राहुलच्या मुलाची आई होणार होते आणि मी राहुलला या मुलाच्या जन्मापर्यंत प्रतीक्षा करण्यास सांगितले. राहुल मुलगा होईल असा माझा विश्वास आहे. आपल्या मुलाच्या आशेने तोही खूप आनंदी झाला. त्यानेही माझी काळजी घेतली. काळाचे चाक फिरत राहिले आणि प्रतीक्षेचे दिवस संपले. माझ्या गरोदरपणाला 9 महिने उलटून गेले होते. यावेळी मला खात्री होती की मला पुत्रप्राप्ती होईल. मला पूर्ण विश्वास होता की यावेळी मला नक्कीच आनंद मिळेल आणि माझे घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचले जाईल. एके दिवशी मी आजारी पडले. मी माझ्या सासूबाईंना सांगितले. काही वेळातच त्यांनी हिंमत दाखवून गाडी बोलावली आणि बाळाचे सर्व सामान घेऊन आम्ही हॉस्पिटलकडे निघालो. तेथे पोचल्यानंतर त्यांनी मला लेबर रूममध्ये नेले आणि राहुल, माझी सासू बाहेर आतुरतेने वाट पाहू लागले. पण आत गेल्यावर माझा त्रास खूप वाढला होता. मी आधीच 3 मुलींना जन्म दिला होता. मला माहीत होते की मुलाला जन्म देणे हे खूप कठीण काम आहे, परंतु या वेळेच्या वेदना खूप जास्त होत्या. मला ते कोणत्याही प्रकारे सहन होत नव्हते. मी लवकरच मरेन असे वाटत होते आणि नंतर मला वेदनांची तीव्रता सहन होत नव्हती आणि मी बेशुद्ध झाले. किती वेळाने मला शुद्ध आली आणि हॉस्पिटलच्या खोलीत पडून राहिले हे मला माहीत नाही. माझ्याकडे कोणीच नव्हते. मला वाटले की कदाचित माझ्या मुलाला हे सर्व मिळेल. पण काही वेळाने एक नर्स माझ्याकडे आली. मी मुलाबद्दल आणि बाकीच्या कुटुंबाबद्दल विचारले. तिच्या डोळ्यात अशी चमक होती की मला वाटले ती मला माझ्या मुलाची गोड बातमी देईल. पण तिच्या उत्तराने माझं मन हादरलं. ती म्हणाली की तुला चंद्रासारखी मुलगी झाली आहे. अचानक मी पाहिलेली आणि राहुलला दाखवलेली सगळी स्वप्ने चकनाचूर झाली होती. माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. मी विचारले, माझा नवरा कुठे आहे? कालपासून तो आला नसल्याचे तिने सांगितले. माझी सासू कुठे होती? मग मी विचारले, सासू कुठे आहे? नर्सने सांगितले की ती देखील रिक्षा घेऊन 2 तास आधीच गेली होती आणि अद्याप परतली नाही. नर्सने मुलीला उचलून माझ्यासमोर हजर केले आणि मला तिला दूध देण्यास सांगितले. त्या मुलीला बघण्यासाठी वर मान करायला सुद्धा मन लागत नव्हते. तिनेच मला जन्माला येताच आकाशातून उचलून जमिनीवर फेकले होते. मी जडत्या मनाने तिच्याकडे रागाने बघू लागले. ती अगदी बरोबर होती. ती मुलगी अगदी चंद्रासारखी होती. पण नुसतं सौंदर्याचं काय करणार? शेवटी तो मुलगा. नर्सने व्यवस्थित बाळाला माझ्या मांडीवर ठेवले आणि तिला दूध पाजण्यास मला मदत करू लागली. काही वेळाने माझ्या सासूबाई पण आल्या. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मला समजले की त्यांना आता माझ्या मुलीसह माझी गरज नाही. माझ्या सासूबाईने मला रिक्षाने घरी घेऊन गेल्या. रागाच्या भरात तिने टॅक्सीही आणली नाही. रिक्षात मला खूप वेदना होत होत्या, तरीही माझा श्वास जरा वेगाने गाडी चालवायला सांगत होता. मी मूकपणे सगळं सहन करत होते आणि मनातल्या मनात माझ्या मुलीला शिव्या देत होते. घरी पोहोचल्यावर सगळ्यात आधी मी राहुलला शोधले, पण तो रूममध्ये हजर होता. पण त्याने पुढे येणं गरजेचं समजलं नाही. मी बाळाला माझ्या मोठ्या मुलीकडे दिले आणि मी भिंतीचा आधार घेत खोलीत आले, जिथे माझ्या मुलीही हजर होत्या. मला त्यांच्यावर प्रेम वाटले, कारण मी त्यांना 2 दिवस पाहिले नव्हते. पण मला त्या लहान मुलीबद्दल प्रेम वाटले नाही, जिने माझी सगळी स्वप्ने मोडीत काढली. तिच्याशी माझी ओढ नव्हती. वेळ जात राहिला. राहुल माझ्यापासून दूर राहू लागला आणि क्वचितच माझ्याकडे यायचा. त्याला माझ्यावर खूप राग आला. पण मी काय करू? मुलगी किंवा मुलगा जन्माला घालणे माझ्या हातात होते का? राहुल ना माझ्याशी नीट बोलत होता, ना मला काही खर्च देत होता. माझा संयम आता संपला होता. मी यापेक्षा चांगले करू शकले नसते. ज्याच्यासाठी मी काहीही करू शकते अशा माझ्या प्रेमळ नवऱ्याची ही उदासीनता मला सहन होत नव्हती. मी माझ्या नवऱ्यासाठी सर्वस्वाचा त्याग करू शकते आणि ही दुःखी मुलगी माझ्या डोळ्यातला काटा होती. आता मी हळूहळू तिला माझे दूध पाजणे बंद केले. जेव्हा ती भुकेने ओरडायची, तिचं पोट भरले की नाही याचीही मला पर्वा नव्हती. मी तिच्याकडे लक्ष देत नव्हते. काही दिवसांनी आमच्याकडे एक बाई घरकाम करण्यासाठी आली. बहुतेक वेळा तिला झोपवल्यानंतर मी खोलीचा दरवाजा बंद करून ठेवत असे, जेणेकरून ती ओरडली तरी बाहेरून आवाज येऊ नये आणि सर्व काम पूर्ण झाल्यावरच मी पुन्हा दरवाजा उघडत असे.
ती रडली किंवा भुकेली असेल किंवा पलंग ओला केला असेल तरीही मी दिवसभर घरातील कामे हाताळत होते. मला अजिबात पर्वा नव्हती. काम संपूनच मी दार उघडायचे. मी माझ्या मुलीशी कसे वागले हे माझ्या सासूबाईंना चांगलेच समजले, परंतु त्यांनाही तिचा राग आला. त्यामुळे त्या मला काहीच बोलत नव्हत्या. माझी मुलगी रात्री खूप रडायची. एका रात्री मी अचानक माझे डोळे उघडले आणि पाहिले की माझ्या मुलीच्या तोंडाला एक फिडर जोडलेला होता. तो देखील दुधाने भरलेला होता. मी काळजीने उठून बसले. हे कोणी दिले असेल? मी खूप विचार केला की कदाचित माझ्या नणंदेने ते दिले असेल किंवा माझ्या मोठ्या मुलीने दिले असेल. पण नंतर हे रोजच होऊ लागले. रात्री जेव्हा जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा तिच्यासाठी दूध नेहमीच हजर होते. आता तिने रात्रीचे रडणे पूर्णपणे बंद केले होते. आता ना माझी झोप उडाली ना ती दूध प्यायली की नाही याकडे मी लक्ष दिले नाही. पण एक गोष्ट मात्र विचित्र होती. माझी मुलगी दिवसेंदिवस बरी होत होती. ती दिवसेंदिवस लठ्ठ आणि गुबगुबीत होत होती. लठ्ठ असल्यामुळे ती आता खूप क्यूट दिसू लागली होती. ती इतकी सुंदर होती की तिच्यावरून नजर काढणे कठीण होते. माझ्या इतर 3 मुलीही सुंदर होत्या, पण ती त्यांच्यापेक्षा जास्त सुंदर होती. माझ्या मुलींनी तिचे नाव चांदणी ठेवले. ती चंद्रप्रकाशासारखी गोरी अशी सुंदर बालक होती. मी तिला माझ्या आयुष्यात याआधी पाहिलं नव्हतं, पण तिचा इतका सुंदर आणि निरागस चेहरा पाहूनही मी तिच्या प्रेमात पडले नाही. मला तिच्याबद्दल तिरस्कार वाटला. तिच्यामुळे मला वाईट वाटत होते. ती या जगात आली नसती. तिच्या जागी माझा मुलगा आला असता तर आज माझ्या घरात किती आनंद झाला असता. माझा नवरा माझ्यावर किती प्रेम करतो. तो माझ्यासोबत किती आनंदी होता. तिच्यामुळेच माझ्यात आणि राहुलमध्ये दुरावा निर्माण झाला होता. आता ती पण थोडं बोलू लागली. तिचा आवाज ऐकून तिची आत्या, आजी किंवा बहीण मोलकरीण कधी कधी तिच्याशी बोलायला यायची, पण मी तिला कधी खोलीतून बाहेर काढले नाही. चांदीच्या वडिलांनी किंवा आजीनेही तिला कधी बाहेर काढायला सांगितले नाही. एके दिवशी मी कामात इतकी व्यस्त होते की मला आराम करायलाही वेळ मिळाला नाही. कारण त्या दिवशी राहुलचे काही पाहुणे आले होते. मी दिवसभर रूमवर गेले नाही. संध्याकाळी मी इतकी थकली होती की खोलीत पोहोचल्यावर मी नुसतेच तिच्याकडे पाहिले, पण तिला अजिबात भूक नव्हती. जरी सकाळपासून मी तिला पाहिले नव्हते किंवा मी तिला 1 चमचा दूध पाजले नव्हते, तरीही तिला भूक अजिबात लागली नव्हती. येताच मलाही झोप लागली. रात्री 12 वाजता माझे डोळे उघडले तेव्हा मला तिचा विचार आला. खेळता खेळता ती एकटी झुल्यावर पडून कधी झोपी गेली कुणास ठाऊक. तिच्या झुल्याजवळ एक खिडकीही होती जी सतत उघडी असायची. मी पटकन उठून तिच्या जवळ गेले आणि एक विचित्र दृश्य पाहिले. ती अतिशय सुंदर ब्लँकेटमध्ये गुंडाळून झोपली होती. तिच्या शेजारी एक नवीन फिडर अर्धा भरलेला होता, जो तिने बहुधा अर्धा पिऊन संपवला होता. मी तिला स्पर्श केला आणि पाहिले की ब्लँकेट खूप महाग दिसत आहे, परंतु ते कोणी आणले असेल आणि माझ्या मुलीला का घातली असेल हे मला समजले नाही. राहुलला दया आली का? मी याबद्दल खूप विचार केला, परंतु मला काहीही निष्पन्न झाले नाही. मग मी खिडकी आणि दरवाजा बंद करून झोपी गेली. सकाळी राहुल त्याच्या मुलीकडे जाऊन तिची काळजी घेतो की नाही हे पाहण्यासाठी माझी खास नजर होती, पण दिवसभर मला तसं काही वाटलं नाही. राहुल तिच्याकडे अजिबात गेला नाही. तरीही मी कधी कधी आत डोकावून बघायचे. तरीही आजीकडून आशा नव्हती. त्यामुळेच माझ्या अडचणी दिवसेंदिवस वाढू लागल्या आणि मला माहीत नव्हते की मला यापेक्षा मोठा धक्का बसणार आहे. दुपारी मी तिला फिडर द्यायला गेले तेव्हा तिने खूप गोंडस फ्रॉक घातलेला दिसला. डोळ्यात काजळही लावलेलं होतं आणि कपाळावर नजर टिळक घालून ती झुल्यात स्वतः झोपली होती. माझी मुलगी जवळच पडलेल्या खेळण्याने खूप आनंदी होती. आता मला थोडी भीती वाटू लागली होती. हे सर्व काय होते? दिवसभर नजर ठेवायची, खोलीकडे कोणी येताना दिसले नाही. मग सर्व कोण करतंय? मी ही गोष्ट लपवली आणि पटकन बाहेर आले. या सगळ्या समस्यांमुळे माझी अवस्था वाईट होती. सासूने विचारल्यावर मी म्हणाले की माझी तब्येत ठीक नाही. उरलेला दिवस मी घराच्या एका कोपऱ्यात बसून विचार करत होती. माझ्या मुलीला सवय होती की ती शाळेतून परतली की आधी तिच्या बहिणीकडे जायची आणि तिला भेटायची, तिच्याशी बोलायची आणि मग पटकन येऊन खायला मागायची. आज बहिणीकडे जाताना तिने पिशवीतून खेळणी उचलून बाहेर आणली. ती बाहेर पडताच आजीची नजर त्या खेळण्यावर पडली आणि तिने मुलीच्या हातातून ते हिसकावून घेताच माझ्या सासूबाईंचे डोळे पाणावले. तिने ती खेळणी हातात घेतली आणि भिंतीवर घासायला सुरुवात केली. मी माझ्या सासूबाईंना काळजीपूर्वक पाहत होते. शेवटी ती हे सर्व का करत होती? मग ती लगेच माझ्याकडे धावत आली आणि म्हणाली, सुनबाई, तुझ्या मुलीने खेळणी कुठून आणली? कडूनही मी अनभिज्ञ होत होते. मी म्हणाले, आई, तिने ही खेळणी कुठून आणली हे मला माहीत नाही. मी माझ्या सासूच्या चेहऱ्याकडे पाहत राहिले. सासू म्हणाली, माझी नजर मला फसवत नसेल तर ही नक्कीच सोन्यासारखी वस्तू दिसते. मी एका झटक्याने उठले आणि सासूच्या हातातून खेळणी घेतली आणि बघू लागले. ते सोन्याने बनलेले दिसत होते. मी विचारही करू शकत नव्हते आणि तेव्हाच मी सासूला पाहिलं. ती चादर घेऊन बाहेर आली आणि माझ्यापासून ते खेळणी काढून आणि चादरच्या कोप्यात लपवून कुठेतरी बाहेर गेली आणि मी बसून विचार करत राहिले. मी घाबरले आणि तिला असेच सोडले होते. कालपासून तिने दूध प्यायले नाही याचा मला खूप राग आला. तरीही ती गप्प होती आणि खूप आनंदाने खेळत होती. चांदणीचा चेहरा पाहून मला अचानक राग आला. माझ्या आनंदाला आग लावून आणि माझी सर्व स्वप्ने मोडून ती खूप आनंदाने हसत होती. मी त्या निष्पाप मुलीच्या गालावर जोरात चापट मारली. माझ्या चापटमुळे टक लावून ती माझ्याकडे बघत राहिली. मग अचानक ती रडायला लागली.
तिच्या रडण्याची मला पर्वा नव्हती. तिला रडत सोडून मी बाहेर आले आणि सासूबाईही बाहेर आल्या. त्यांनी रस्त्याच्या पलीकडे असलेल्या सोनाराच्या दुकानातून एक खेळणी चेक करून आणल्याचे सांगितले. हे शुद्ध सोने होते. ते आमच्यासाठी अद्वितीय झाले होते. हे ऐकताच माझे हृदय, मन आणि शरीर थकले. मी आता खूप ऐकत राहिले होते, पण आता नाही. मी आता काहीच उत्तर देऊ शकले नाही. मी फक्त एवढंच म्हणू शकले की आई, राहुलला काही सांगू नका. तो म्हणेल की मुली खेळणी चोरतात. एवढं सोनं कुठून येणार? कारण हे खेळणं माझ्या धाकट्या मुलीकडून सापडले होते हे फक्त मला माहीत होते. हा विचार माझ्या सासूबाईच्याही मनात आला आणि त्यांनी माझ्याशी सहमती दर्शवली. तिने एक अट ठेवत की ती सोन्याचा अर्धा भाग ठेवेल आणि उरलेला अर्धा भाग देईल. आधीच खूप घाबरलेल्या मनाने मी त्यांची अट मान्य केली आणि सोने अर्धे वाटून घेतले. सासूने आपल्या वेड्या मुलीचं लग्नासाठी आपला हिस्सा लपवून ठेवला आणि माझा हिस्सा सोनाराकडे पाठवून पैसे घेऊन मला दिले. खेळणी खूप मोठी आणि जड होती. ते खूप मोठ्या भावाने विकली गेली. माझा हिस्सा 4,50,000 होता. फळे, भाजीपाला, दूध, दही खरेदी केलं. आता मी घरी खूप छान जेवण बनवायचे आणि राहुलला खुश करण्यासाठी स्वतःला खूप सजवायचे. राहुल पण हळूहळू माझ्यावर खुश होऊ लागला होता आणि हे सर्व बघून मला खूप आनंद झाला होता. मी 2 महिने खूप छान वेळ घालवला. आता माझी मुलगी थोडी मोठी होऊ लागली होती, पण तरीही मी तिच्याकडे लक्ष दिले नाही. एके दिवशी मी बॉक्स उघडला तेव्हा फक्त 1,00,000 शिल्लक होते. मला भीती वाटत होती की हे पण खर्च झाले तर मी काय करणार. मी ते 1,00,000 माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच इतके पैसे पाहिले होते. पैसे घेताना माझे हात थरथरत होते. तरीही पैसे मिळाल्याने मला खूप आनंद झाला. म्हणून मी पैसे घेतले आणि एका पेटीत ठेवले आणि माझ्या कॉटखाली लपवले. दुसऱ्या दिवशी मी बाजारात थोडे पैसे घेऊन गेले आणि स्वतःवर बरेच पैसे खर्च केले. स्वतःसाठी काही वस्तू खरेदी केल्या. रेशनच्या वस्तू माझ्या पतीला दिले आणि त्याला एक छोटासा व्यवसाय सुरू करण्यास सांगितले. मी तुमचा व्यवसाय करण्यासाठी पैसे घेतले आहेत. तो खूप आनंदी झाला आणि मेहनत करू लागला आणि मग देवाच्या कृपेने त्या पैशांनी केलेला व्यवसाय भरभराटीला आला. आता आमच्या घरची परिस्थिती खूप चांगली झाली होती. पण तरीही माझ्या पतीला मुलगा हवा होता. कधीकधी तो प्रेमाने मला दुसऱ्या लग्नाची परवानगी द्यायला सांगत असे, पण मी ते मान्य केले नाही. मनात भीती होती की राहुल लग्न करून घरी आला तर माझं काय होईल. तेव्हा मला या मुलीवर राग येत होता की ती दृष्ट जन्मली आहे. अन्यथा मला मुलगा झाला असता. नवऱ्याचे आता दर महिन्याला 50,000 घरात येऊ लागले, जे मोठ्या मेहनतीने तो कमावत होता. आता मला माझ्या मुलीची भीती वाटू लागली. मी क्वचितच तिच्या जवळ जात असे. तिचे कपडे स्वतःच बदलायचे. ती नवनवीन कपडे घालायची. पण इथे असं काही घडताना मी पाहिलं नव्हतं. मी कधी खोलीच्या बाहेर पडले आणि परत यायचे तेव्हा सगळी खोली स्वच्छ आणि नीटनेटकी असायची. पण तिच्या कपड्यावर वाईट नजरेची खूण असायची. नवीन कपडे घातलेली असायची. तिच्या खालचे कपडे बदललेले असायचे आणि तिला नवीन ब्लँकेट पांघरलेले असायचे. कधीकधी ती ओल्या पलंगावर पडून राहायची. पण आता तिचा पलंगही बदलला होता. ते अतिशय स्वच्छ आणि नीटनेटके होते. मी कोणालाही सांगितले नाही. सगळ्यांना वाटायचं की मी खूप चांगली आई आहे. माझी सासू बऱ्याचदा मुलीकडे बघायची आणि स्वतःला म्हणायची की ती अगदी तिच्या आत्तूसारखी आहे. काळाचे चाक वेगाने फिरत राहिले. माझ्या मुली मोठ्या झाल्या आणि धाकटी मुलगी आता 8 वर्षांची झाली होती. ती माझ्या मुलांमध्ये सर्वात गोड आणि सुंदर होती. या सोमवारी तिने घरातील सर्व कामे केली होती. पण तरीही तिच्या माझ्या हृदयात स्थान मिळाले नव्हते. आताही कुठेतरी मला मुलगा नसल्याचे जाणवत होते. मुली मोठ्या झाल्या होत्या. माझी इच्छा होती की त्यांचा भाऊ त्यांच्यासोबत असायला हवा होता. आणि जेव्हा माझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं तेव्हा मला चांदणीबद्दल अधिकच तिरस्कार वाटू लागला. चांदणीनेच माझा आनंद खाल्ला होता. तिच्या जागी मुलगा झाला असता तर माझ्या पतीने दुसरे लग्न केले नसते. प्रेमापोटी मी राहुलशी लग्न केले. माझे प्रेम माझ्यापासून हिरावले गेले होते. माझ्या सवतीला 2 मुले होते. त्यांच्यासोबत माझा नवराही मला सोडून तिच्याकडे गेला होता. ते माझे प्रेमविवाह होते आणि माझ्या प्रेमापासून मी दूर गेले होते आणि त्याचे कारण माझी मुलगी होती. काही वेळातच ती 16 वर्षांची झाली. संपूर्ण घराची जबाबदारी तिने घेतली होती. ती सगळी कामं खूप छान करायची. ती सगळी कामं एका झटक्यात करायची. तिच्या हातात कसली जादू होती माहीत नाही. ती थोडीशी भाजीसुद्धा शिजवायची पण घरातल्या सगळ्यांचे पोट भरायचे आणि ती अशी चविष्ट भाजी करायची की खाणाऱ्याची बोटे चाटायला लागायचा. तिने प्राण्यांचीही काळजी घेतली. ती त्यांना टेरेसवर अन्न पाणी टाकायला गेली की तासनतास तिथे राहायची आणि प्राणी पक्ष्यांशी गप्पा मारायची. ती दिवसभर व्यस्त राहायची आणि तिच्या बहिणींवर खूप प्रेम करायची. माझ्या इतर 3 मुली चांगल्या शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात गेल्या होत्या. पण मी माझ्या धाकट्या मुलीला शाळेत पाठवले नाही. स्वतःजवळ ठेवले. ती माझी खूप सेवा करायची. माझी आणि आजीची तिच्या वेड्या आदूलासुद्धा स्वतःच्या हाताने खाऊ घालायची. तिला आंघोळ घालायची आणि तिला खूप आनंदी ठेवायची. तिच्याबद्दलचा माझा तिरस्काराचा परीक्षेचा दिवस येत होता. एके रात्री मी अचानक काही कामासाठी बाहेर पडले तेव्हा ती एका मुलाशी बोलण्यात मग्न होती. दोघे खूप हसत होते. तो माणूस खूप उंच, खूप हुशार, इतका देखणा होता जणू काही तो आकाशातून नुकताच अवतरलेला राजपुत्र आहे. त्या मुलाने चांदणीचा हात धरला होता आणि तो चांदणीला काहीतरी म्हणत होता आणि काही वेळातच त्याने चांदणीला मिठी मारली. चांदणीसुद्धा त्यांच्या मिठीत होती. हे सर्व पाहून मी रागाने थरथरत कापत होते.
आता त्या मुलाची नजरही माझ्यावर पडली होती. त्याच्याकडे बघून मला भीती वाटली. माझा आवाज बाहेर येत नव्हता. मी पटकन मागे वळून पुन्हा माझ्या खोलीत आले. मला रात्रभर ताप होता. हा फक्त माझ्याकडे पाहण्याचा परिणाम होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा मला बरे वाटले तेव्हा मी तिला विचारले की तो मुलगा कोण आहे. सुरुवातीला ती सांगायला तयार नव्हती, पण माझ्या आग्रहास्तव तिने सांगितले आणि तिने जे काही सांगितले ते माझे मन वेडे करायला पुरेसे होते. तिने सांगितले की तो मुलगा आपल्या परिसरात राहत नाही, तर तो जंगलात राहतो. त्याच्या आईने त्याला जंगलात पाठवले. तो लाचार मोठा जंगलात झाला, प्राणी पक्ष्यांमध्ये, आणि त्याला प्राण्यांवर खूप प्रेम आणि आपुलकी आहे. एकदा मी टेरेसवर प्राण्यांना पाणी देत असताना त्याची नजर माझ्यावर पडली आणि तो माझ्या प्रेमात पडला आणि नेहमी मला भेटत असे. त्या मुलाला पाहून आपलं जवळचं कोणीतरी आहे असं मला का वाटले माहीत नाही. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठल्यावर आमची मोलकरीण आली. ती खूप रडत होती. तिने जे काही सत्य सांगितले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तिने सांगितले की ही मुलगी माझी आहे. माझ्या नवऱ्याला मुलगा हवा होता आणि मला मुलगी झाली. नवऱ्याने धमकी दिली होती की मुलगी झाली तर ती माझ्या हातून जिवंत राहणार नाही. आपल्या दोघींची डिलिव्हरी एकाच वार्डमध्ये झाली. मी नर्सला काही पैसे दिले आणि तुमचा मुलगा बदलला आणि माझी मुलगी तुमच्याकडे दिली. पण काही काळानंतर नवऱ्याचा मृत्यू झाला आणि तुमच्या मुलाला मी एका जंगलात राहणाऱ्या भिकारणीच्या बाजूला ती झोपलेली असताना ठेवले. त्या भिकारणीने तुमच्या मुलाला वाढवले. काही काळाने कळले की त्या भिकारणीचा मृत्यू झाला आणि तो मुलगा प्राणी पक्ष्यांमध्ये मोठा झाला. तुम्ही जेव्हा या मुलीला खोलीत बंद करून ठेवायच्या तेव्हा मी तिच्या खोलीत गुपचूप जाऊन तिला दूध पाजत असे. नवीन खेळणी, कपडे, ब्लँकेट तिला देत असे. खरं तर माझ्या नवऱ्याची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती. पैसा, घर, दागिने सर्व काही होते. तिच्या खोलीत मी सोन्याचं खेळणं ठेवलं होतं. मला माफ करा, मी माझ्या स्वार्थासाठी तुमच्या मुलाला जंगलात सोडले आणि माझ्या मुलीला तुमच्या पदरात टाकले. मोलकर्णीने सांगितलेल्या गोष्टीवरून मला तिचा खूप राग आला. म्हणजे तो चांदीचा प्रियकर माझा मुलगा होता. माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. आता मी त्या मुलाला घरी आणले आणि त्याचे आणि चांदणीचे लग्न लावून दिले. मी माझ्या सासू आणि नवऱ्याला सर्व हकीकत सांगितली. त्यांनासुद्धा खूप वाईट वाटले. आम्ही त्यांची खूप काळजी घेतली. आता आम्ही आमच्या आयुष्यात खूप सुखी आहोत. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा व ऑलवर सेट करा, म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.